नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे आणि याकरिता राज्य सरकार कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे। हेच पैसे जर विकासात्मक कार्याकरिता किंवा गरिबांच्या कल्याणाकरिता उपयोगात आणले गेले असते तर बरे नाही का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल यवतमाळ जिल्ह्यात येऊन गेलेत आणि त्यांच्या कार्यक्रमाकरिता केवळ एकाच दिवशी उभारण्यात आलेल्या मंडपाचा खर्च तब्बल 13 कोटीच्या घरात गेल्याने हा कार्यक्रम प्रचंड चर्चेत आला आहे। सर्वसामान्यांच्या पैशातून केली जाणारी उधळपट्टी हा टीकेचा विषय ठरत आहे। भद्रावती तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमास मारेगाव पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीचे नाव पवन नागोसे, वय 19 वर्ष, राहणार पिसगाव, तालुका मारेगाव असे आहे। पीडिता नात्यात येत असल्याने आरोपीचे सतत त्या घरी येणे जाणे होते। त्याचाच फायदा घेत आरोपीने हे काळे कृत्य केले। येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्हा हा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा, राजुरा, भद्रावती, वरोरा या तालुक्यातील गावातून हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे। राज्यात सुरू असलेल्या अधिवेशनात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याचे निदर्शनास आणून दिले। त्या समवेत चंद्रपूर शहराला सतत पुराचा तडाखा बसत असल्याने संरक्षक भिंत उभारण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। दोन जीवाभावाच्या मैत्रिणी बरेच दिवसांनी एकत्र आल्या, मात्र त्यापैकी एकीने मैत्रिणीच्या घरी राहून तिच्याच दागिन्यांवर हात साफ केला। कळमण्याची 28 वर्ष पल्लवी वानखेडे आणि उत्तर प्रदेशातील रुपाली या जीवाभावाच्या मैत्रिणी लग्न झाल्यानंतर बरेच दिवसांनी पल्लवीने रुपालीला घरी बोलावले। पल्लवीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने रुपालीने तिच्याच घरी राहून 10 लाखाचे दागिने लंपास केले। या प्रकरणी नागपूर पोलिसांनी रुपालीला उत्तर प्रदेश येथून अटक केली। गडचिरोली जिल्हा हा आधीच समस्यांनी ग्रस्त असलेला जिल्हा, त्यातल्या त्यात दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या एसटी महामंडळाची अवस्था बिकटच म्हणावी अशी आहे। आज सकाळी घोडजवळील निकतवाडापासून 2 किलोमीटर अंतरावर धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतला। यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांनी मात्र या घटनेचा चांगलाच धक्का घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ येथील कार्यक्रमाकरिता अहेरी आगारातून 10 बसेस पाठवल्या गेल्या। त्यामुळे आगारात बसेसचा तुटवडा निर्माण झाला आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी बस स्टँडवर होती। अखेरीस एक बस आलापल्लीकरिता आली आणि प्रवाशांनी ती बस खचाखच भरली। बस कंडक्टरला जाण्याकरिता मार्गही उरला नव्हता। शेवटी कंडक्टर बसच्या सीटांवर पाय देऊन पुढे सरकत प्रवाशांकडून तिकीट कापत होता। येणाऱ्या लोकसभेकरिता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले असून यामध्ये शिवसेनेला 48 जागांपैकी 23 जागा, काँग्रेसला 15 ते 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 9 ते 11 जागा देण्याचे ठरले आहे। शिवसेना आपल्या मित्रपक्षांना 2 जागा देण्यात येणार असल्याचेही ठरले आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।